पिंट्याची बाबा, पिंट्याची बाबा, काय व बोल. मी तुझ्याकडेच पाहू राहिलो ना, एवढा काय आवाज देऊ राहिली. तुझ्याकडेच पाहू राहिलो मी, तू येऊ राहिली इकडं तर बोल ना, काय म्हणती. आणली का मी न्यायरी? हा, केव्हाची वाट पाहू राहिलो मी न्यायरीसाठी. भूक लागून गेली गड्या मरणाची. हे वक्कर हाणू हाणू. डबा मी तिकडे ठेवला झाडाखाली, तिकडे चला जेवायला. पाय आता तो गंमत. इथं आणत ना बरं, इथं वावरात बसून खाल्लं नसतं का मी डबा. तिकडं काय ठेवला बरं तो. हा, अहो म्हटलं पाणी आणा, भाकरी इकडे आणा, सगळं टोपली इकडे आणा, त्याच्यापेक्षा तिकडे बसू ना मस्त झाडाखाली. किती तरी लांब आहे इथं, जागीच किती लांब आहे बाबर आहे का इथं. अरे हा तेच ना, झाडाखाली बसलं की बसतच माणूस गप्पा करत गोष्टी करत मग. हा, आणि बैल इकडेच उभे राहते, बैल दमून जाते बरोबर. इथं पटकन भाकर खाल्ली असती ना, पटकन वखराला लागला असतो लगे. कसे हो तुम्ही? काय माणूस आहे, एखादा माणूस लावायचा वखराला का काही, स्वतःच भिडलेले वखराला. पैसे नाही वाटत मोडून, मला येतं रडू, अशी कधी बाई तुमची. रोजदाराला ते पैसे द्यायचे वर आलं तुम्हाला तर स्वतःच भिडले. तो पाहायचा असताना रोजदार मग भेटला तर तो पाहायचा असताना. अख्ख्या गावात हिंडलो मी, अख्ख्या गावात हिंडलो, एक माणूस भेटला नाही का आम्हाला. त्यात मैत्रीण नाही कधी राणीच्या नवऱ्याला तर किती रिक्वेस्ट केली, चाल रे बाबू तेवढं वखरून दे रे भाऊ. कशाचा पठ्ठ्या, अजिबात तर नाही. असं आहे का? मला जर म्हणले असेल तुम्ही राणीच्या नवऱ्याला घे वखराला, मग पुढं घालून आणला असं त्याला, माहिती का. असं का, बरं मग आता सरकी वखराची ना, सरकीतलं गवत आता बारीक गवत उठलंय, त्याला वखरणाचे तर त्याला सांगू मग आपण. तू सांग त्याला पुढं घालून. मी तर काही आता पाहत नाही माणूस, मला काही भेटत नाही. आता तू म्हणती ना मी आणला असता राणीच्या नवऱ्याला, तू सांग मग राणीच्या नवऱ्याला. हा पाहतो मी सरकी वखराला, त्याला सांगते मी, तुम्हाला अजिबात वखराचं काम पडणार नाही. पाप आणते की नाही, त्याच्याकडे पैसे आहे आपले काही. कूलर घ्यायचे सूचना घेतले होते 5,000 रुपये माझ्याकडून राणीनं, त्या कामाच्या भरोशावर. एक दिवस काय सरकी लावायला आणि याला आलता, फक्त सरकी लावायला नाही आला, फक्त खत टाकायला पांगू लागायला आलता. पाहते शेणखत पांगू लागायला एक दिवस, दोन नवरा बायको. तर 500-600 रुपये कटले त्यांचे, अजून भरपूर पैसे आपले त्याच्याकडं. मग त्या काढून घेऊन मग आपण रोजदारात त्याला बोलते मी, थांबा तुम्ही. असं आहे का हो, तू तर मला म्हणली नाही आपले पैसे द्यायच्याकडं का काही म्हणून. मी म्हणलो नसतं तुला त्याला मग की आमचे पैसे बुवा काटून दे म्हणून. मला माहीतच नाही, तू मला सांगतच नाही काही. मलाच कारभार करते तू तर. आता मी दिले राणीला मैत्रिणीच्या नाताना बुवा की घे बाई आण कूलर, लस गरमी होती, पोरगी लस रडत होती तिची की. म्हणलं घे माहिती लेकराकडे फोन दिले ते म्या. म्हणलं आता तुम्हाला काय विचारायचं दिले, म्हणलं आता येईल बी असं रोजदारणीला द्यावं लागत नाही पैसे, मग त्या वेळेवर येत्या कामाला म्हणून दिले बुवा म्या. बरं ठीक आहे, मग चालतं का नाही भाकर खाल तिकडं, इकडं चालू मग आता. चल बाबा मग आता काय, चल येता चारा पण आणतो ढोरायला, चारा पाणी पण करतो. चल घेऊ दे खाऊन, भूक लागली मरणाची. काय भाजी आणली गड्या? मटकीची पातळ भाजी. काय करावं गड्या, काही कळतच नाहीये. दिवसच जात नाही, मग दिवसच जात नाही बिलकुल. पहिले कसं मस्त काम सगळं दिवस चालला जायचा. कपडे धुई, फलादी पूस, कपडे वाळू घाल, भांडे घाल, स्वयंपाकाचं पाय, इकडनं तिकडनं कोणी आवाज देतं त्याला काय नेऊन दे, याला हे दे त्याला ते दे, चहा दे वाढून दे, चालूच असतं. आणि काय आता कोणी आवाज देत नाही, कोणी कामं सांगणं झालंय, काहीच नाही. खूप बोर झालंय, पण खूपच बोर. आणि हे तर टी व्ही पण पाहिलं नाही म्हणते. आणि काय मग टी व्ही पाहिली तर म्हणते की बाळाला चांगला संस्कार पडत नाही. मग आता मी करू तर काय करू. आणि दुपारी काही झोपायची सवय नाही, तर झोप पण लागत नाही दुपारी. अरे सागर, आजी अरे तुम्ही या ना. काय आणलं ते, काय म्हणजे तुमच्या हातात पुस्तक कशाचं? हे जे पुस्तक आहे हे आहे गर्भसंस्काराचं पुस्तक. हे रोज तू वाचत जा, म्हणजे मग आपल्या बाळावर चांगले संस्कार पडतील. असं का गव्या, मी आता तेच विचार करत होते की खूप बोर होतोय, काय करत जाव. टी व्ही तर पाहू देत नाही तुम्ही, मोबाईल पाहू देत नाही तुम्ही, मग काय करत जावा असं विचार करत होते. तुम्ही मस्त मला सोल्युशन दिलं हे वाचायचं. हो अगं, टी व्ही ना मोबाईलला काय, तुझं टी व्ही मोबाईल बघितलं ते संस्कार बाळावर होतील ना, तुझ्या गर्भातल्या बाळावर संस्कार होतील तसे वाईट. म्हणून मी तुला टी व्ही मोबाईल बघू देत नाही. आणि कसं आहे ना, हे गर्भसंस्काराचं पुस्तक वाचलं तुझ्याही मनाला शांतता मिळेल आणि बाळावरही चांगले संस्कार होईल आणि तुलाही छान वाटेल वाचलं की, मन प्रसन्न होईल. आणि मस्त महाभारताचे, रामायणाचे पुस्तकं वाचत जा, देवांचे काही ग्रंथ वाचत जा, गीता वाचत जा, म्हणजे हे खूप चांगलं असतं. वाचन खूप चांगलं असतं. ते मोबाईलमध्ये काय उगा आपला हिटकेपणा, टी व्हीमध्ये पण हिटकेपणा, काय ते लेकरावर संस्कार पडतील, तूच सांग. हो ना बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. वाचत जाईल ना मी हे पुस्तक, रोज वाचत जाईल. बरं मी जातो मग वावर, आता कामं पडलेले आहे, येतो जाऊन. जरा पेरणीचं काम चालू आहे सध्या शेतामध्ये. माणसं कसं आहे, आपण असलं तर काम करते, नसलं कोणी तर पाहतच नाही काही. जातो मी, येऊ ना? हो या तुम्ही, या करा तुमचे काम.
बरं झालं यांनी मला पुस्तक आणून दिलं बाई. हो ना, तेवढाच माझा टाइमपास तरी वाज जाईन. बाईतच काही काम करू उठल्यापासून चालूच असते. ही महाराणी मस्त बसते आपल्या रूममध्ये जाऊन सनी. काम नाही धंदा नाही, नवलाचीच प्रेग्नेंट झाली काही म्हणाल जा तर आपलं तोंड दिसते. सगळ्याला वाटतंय मग येईल का, चांगलं वाटलं नाही का म्हणून प्रेग्नेंट येतं, खुशखबर येईल तर मग काय काम करू नये का, प्रेग्नेंट येतं नवलच झालं बाई. चल म्हणतेस तिला काम करायचं जाऊन जर शिक कवर करू बाई मी एकटं एवढ्या खटल्याचं काम. एकटी म्हातारी आली तर तेव्हापासून तर लगे असं नको करून ठेवलं या म्हातारीनं. सडकी वाहनाची कुठून आली कोण करून ठेवती एवढा मोठा पसारा करून ठेवती. ते स्वयंपाक त्या म्हाताऱ्यासाठी बंबऱ्या करून ठेवती खायला आणि घास म्हणते मला भांडे. जसं काही मोलगरी नाही मी या घरची धुणं भांडे करणारी नाही तर काय. कवर करू बाई मी. चल म्हणतेस तिला कपडे वाळू घाल म्हणून यात धुतले तू वाळू घाल आता भाऊ मध्ये. अरे भाऊजी कुठे निघाले? काही नाही बहिणी, चाललो वावरामध्ये. असं का बरं जा मग जा. हो चाललोच होतो मी, तुम्हीच अडवलं मला बोलायला लागल्या. पापा कसं बोलतो मध्ये पा पहिला नव्हतं बोलत बाई असं पा आता लयच बदलला बाई. जाय मला कामाला जायचं जाय तुला मारकर तोंडे. याची बायको बसती मस्त महाराणी म्हणे रूम मध्ये तुमच्या बाहेर येत नाही खाती पिती मस्त. हो असं बोलतो माझ्याशी. अगं सागर हा ताई बोला ना काय म्हणता ताई या ना बसा. बसून कसं होईन बाई मग बसून कसं होईन ना. महाराणी नेन बाई मी या घरची महाराणी नेहमी मोलकरी नेहमी या घरची. का हो ताई काय झालं असं काय बोलताय? असं काय बोलता म्हणजे असं काय बोलता काय तू तर तुमच्या बाहेरच निघाला झाली. जसं नवलाची प्रेग्नेंट झाली बाई तू. अहो ताई डॉक्टरने सांगितलं ना जास्त काम नाही करायचं कामाचं लोड घ्यायचं नाही म्हणून बाई मी प्रेग्नेंट होते मला बी पोरं झालं नाही बाई जरा काम करायचं ना. हे काय याचं पुस्तक येतं हातामध्ये हे गर्भसंस्कारचं पुस्तक आणून दिलं यांनी मला वाचायला सांगितलं. नव्वद परी कपडे उचले मिले मोठे चल गच्चीवर नेऊन वाळू घालते जा. ताई वर चढायला नाही चालत ना ताई मला गच्चीवर चढायला. नाही करतो ते मला काय माहित नाही गच्चीवर चढायला चालत नाही म्हणे की सोसले असते ते उगाच काही नाही नाटकं असते नाटकं. आणि डॉक्टर लोक तर काही पण सांगतात नाटकं त्यांना काय सांगायला. उठ लवकर कर हळूहळू जायचं हळूहळू काही होत नाही. बरं ठीक आहे. काय का सागर काय ठीक आहे हा काही नाही आई तेवढे कपडे वाळू घालते मी काही नाही अजिबात वर जायचं नाही पायऱ्या चढायच्या नाही. मी घालते कपडे वाळू काही नाही नको जाऊ तू बिलकुल नको जाऊ. तुम्ही घालता का? ठीक आहे तुम्ही घाला. हो आणि काही काम असलं तर मला सांगत जाय असं चढ उतारायचं हो स्वतःने जायचं कधीच हो. आणि लोकांनी काही पण सांगा ऐकायचं नाही बिनला ज्या लोकांचं ऐकायचं नाही बिलकुल हो. कुठे ठेवले कपडे वाळू घालायला कुठे ठेवले सांग बकेट बाहेर आहे वॉटेवर. ठीक आहे घालते मी वाळवाला. कायच करा बाई म्हातारीला कायच करा बाई कोणाश करू राहिली म्हातारी आमच्या जावात भांडा लावून देते नाही का. म्हणजे हिला काय वाटलं पाहिजे पा मी जो मला काम सांगतीन पा ही नवीन आलेली म्हातारी पा मला कशी मदत करते. चांगली चाल ठेवू राहिली वा. ओ ताई बसा ना ताई कोण चाललंय बसा ना ते काम नसेल तर तुला त्या कालच्या आलेल्या सासूला बसव जवळ मला नाही काम पण. ताई काय बोलता या ना किती चांगलं आहे आपल्या आई त्या नवीन आलेल्या सासूबाई आपल्या किती चांगलं आहे बघा बरं बैस तिला घेऊन मग. काय ताई बा ताईला पडू राहिला आता कामाचा लोड. आता ताईला पहिल्याच येते कामाचा जीवार पहिले मी सगळं करून घ्यायची ना आता कसं उराला राग काम करावं लागू राहिलं तर मग त्यासाठी पहिल्यापासून थोडं काम करणं लय गरजेचं आहे. एकदम अंगावर पडणं असंच होतं मग चिडचिड होत चालती. आता जड जाणार ताईला थोडे दिवस तरी. किती वेळ झाला हा राजूने गेले घराहून किती वेळ झाला अजून पत्ता नाही. मी आत्ता येतो मी 10 मिनिटात. कसं मला वाट बघायला लावतो हा राजू बघा ना. जरी माझा बॉस असला तरी बाई बघा मी याला कशी बोटावर नाचवते. बॉसला माझ्या कसं पटवलंय तसं म्हणलं तसं ऐकतो माझा. राग करते याला वेळेवर पोचना. श्रुती मी आलो. बोल नको माझ्याशी बिलकुल. केव्हाची बसले मी ते येऊन केव्हाची बसले अरे बाप गुस्सा इतका गुस्सा. नाही तर काय सॉरी ना यार उशीर झाला ना. कस काय उशीर झाला? तू तर म्हणला होता 10 मिनिटात येतो मग उशीर कसं झाला मला काय माहित नाही. बरं जाऊ दे ना सोड सोड. काय पाहिजे तुला सांग बरं काय पाहिजे माझ्याकडून सांग. शॉपिंगला जायचं तुला कपडे घ्यायचे वाव खरंच शॉपिंगला नेणार तुम्हाला वाव. झाली खुश शॉपिंगचं नाव काढलं तर गेला राग लगे. काय पप्पा मुलींना फक्त शॉपिंगच पाहिजे बाकी काही नाही. शॉपिंग म्हणलं की सगळं माप. अगो माझी ताई ना तुला विचारत होती बघ की ती होती तुझी मैत्री काय झालं मग असं तसं म्हणत होती. मला कसं काय काय माहित पप्पा म्हणत होती मला खूप आवडायची ती तुला बायको म्हणून चांगली होती. खरे मग काही इरादा काय तुझ्या बहिणीचा आपलं तुझं लग्न दुबारा माझ्याशी लावायचं काय काही इरादा काय? मला पण तसं वाटतंय भाऊ. आबोलीचं तिचं जरा पण पटत नाही. आबोलीच्या तिचे भांडणं झाले आणि मग माझ्याकडे आली ती मग तुझ्याबद्दल विचारू लागली मग ती असं सगळं.
काय मग तुझा काय इरादा आहे? करतो का माझ्याशी परत लग्न? हो करील ना. तू तर माझी एकुलती एक लाडाची प्रेमी आहे. लाडाची तू माझी. या बोली काय उगं घरच्यांनी करून दिली म्हणून मला तर जरा पण पटत नाही ती आबोली.